महाड तालुक्यातील चोचिंदे गावात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे, उभ्या पिकांचे आणि शेती संबंधित मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शिरगावचे सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ भाऊ ओझरडे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याची तक्रार केली। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं त्यांनी सांगितले। सोमनाथ भाऊ ओझरडे यांनी प्रशासनानं तातडीनं पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। तसेच महाड MIDCनं आपल्या सामाजिक उत्तरदायित्व अर्थात CSR निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक सहाय्य करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे। या पाहणीवेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज महाड जिल्हा प्रतिनिधी दिनेश चाफळकर। आज आम्ही चोचिंदे गावामध्ये आलो आहे। चोचिंदे गावामध्ये जर ही तुम्ही शेती बघितली, ती शेती पूर्णपणे आता जो महापूर आला, तो पूर आला, त्या पुरामध्ये गेली। ह्या लोकांचं, ह्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पूर येतो आणि तो अनेक वेळा आला आहे, परंतु अशा प्रकारची शेती तर पूर्णपणे 100% नुकसान झालेलं तुम्ही बघाल तर पूर्ण शेती गेली, ह्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे। MIDCकडून जे पाणी सोडलं जातं त्या पाण्यामुळे ह्या शेतीची नुकसानी झाली असं या सगळ्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माझं माननीय तहसीलदार, माननीय प्रांताधिकाऱ्यांना विनंती आहे की आज पूर येऊन 7-8 दिवस होऊन गेले तरीसुद्धा तलाठी या ठिकाणी पंचनामे केलेले नाही आहेत। शेतकऱ्यांची 100% नुकसानी झालेली आहे। ही नुकसान भरपाई शासनाकडून मिळेल नाही मिळेल आम्हाला माहिती नाही, परंतु MIDCकडून तरी ह्या शेतीमध्ये गेलेलं जे पाणी आहे, ह्या पाण्यामुळे झालेली जी नुकसानी आहे शेतीची 100% झालेली नुकसानी आहे, त्याची नुकसान भरपाई MIDCने आम्हाला द्यावी अशा सगळ्या ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची मागणी आहे। तरी आपण तात्काळ पद्धतीने MIDCच्या अधिकाऱ्यांना, MPCBच्या अधिकाऱ्यांना शेतामध्ये येऊन त्यांचे नमुने चेक करून पंचनामे करायला सांगावं आणि एक ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मीटिंग आपण प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना घेऊन मीटिंग लावावी आणि ह्या शेतीचं झालेलं नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावं, कारण की आता ही शेती 100% गेली। आता ह्या पुढं पेरणार कधी आणि परत उगवणार कधी, आणि ह्या सगळ्या शेतीची जी प्रक्रिया ही पूर्णपणे थांबलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी आमची शासनाला विनंती आहे।